हेडिंग आहे आपलं यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. Here we consider the source of light. S घेऊया आपण या ठिकाणी. S, what is the S? S is the source. या ठिकाणी S काय आहे? सोर्स आहे. From that source लाईट वेव्हज या ठिकाणी दाखवल्यात ह्या. This is the S1 slit. आणि हे आहे S2 स्लिट. ऍक्च्युली S1 and S2, S1 and S2 आर दी स्लिट्स. या ठिकाणी काय घेतलाय? सोर्स घेतलाय, लाईट सोर्स. या कन्सिडर यस. आणि या सोर्स मधून लाईट्स काय होत आहेत? लाईट वेव्स काय होत आहेत? बाहेर पडतायत. आता ह्या ज्या लाईट्स वेव्स आहेत ह्या S1 आणि S2 ह्या दोन स्लाइड्स आपण या ठिकाणी कन्सिडर केलेल्या आहेत. ह्या स्लाइड्स वर काय होणार आहे? ही लाईट वेव्स काय होणार आहे? पडणार आहे. आता या ठिकाणी बघा, ऍक्च्युली इन दिस एक्सपेरिमेंट, in this experiment a plane wavefront is made to fall on an opaque screen AB having, आता याला AB नाव देऊया आपण, याला नाव देऊया AB. ठीक आहे. आता या एक्सपेरिमेंट मध्ये ही जी AB स्क्रीन आहे, ह्या AB स्क्रीन वर दोन नॅरो स्लिट आपण कन्सिडर केलेले आहेत, S1 and S2. दिस इज दी प्लेन वेव्ह फ्रंट. ही जी वेव्ह फ्रंट या ठिकाणी आपण कन्सिडर केलेली आहे ना, तर ही जी वेव्ह फ्रंट आहे ही कशी आहे? प्लेन वेव्ह फ्रंट आहे. दिस इज दी प्लेन वेव्ह फ्रंट कॅन बी आयदर ऑब्टेन बाय प्लेसिंग सोर्स फॉर अवे डिस्टन्स फ्रॉम दी स्क्रीन. म्हणजे ही काय केलेली आहे? त्या स्क्रीन पासून काय केलेली आहे? दूर ठेवलेली आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये ऍक्च्युली काय होतंय बघा, व्हेन रे फॉल्स, आता हे काय आहेत? लाईट रेज आहेत. आपण या ठिकाणी म्हणूया लाईट रेज किंवा लाईट वेव्स. when ray falls on this light S1 and S2, आता या ठिकाणी हे रे जेव्हा ह्या स्लाइड्स S1 आणि S2 वरती काय होणार आहेत? पडणार आहेत. दॅट टाइम दी these two slides S1 and S2, these two slides acts as the secondary source of light emitting the cylindrical wavelets. These two secondary source of emit waves in this फेज विथ इच अदर ऍट ऑल दी टाइम. म्हणजे काय बघा, या ठिकाणी जेव्हा या ठिकाणी हे रेज काय होणार आहेत? याच्यावर पडणार आहेत ह्या स्लाइड्स वर, त्यावेळेस या ठिकाणी याच्यातून ह्या स्लिट्स मधून काय होणार आहेत? ह्या वेव्स काय होणार आहेत? पास होणार आहेत. आणि पास झाल्यानंतर या ठिकाणी हा जो पॅटर्न तयार होणार आहे, या ठिकाणी काय प्रोड्यूस होणार आहे? इंटरफरन्स पॅटर्न प्रोड्यूस होणार आहे. तर तो कसा बघा, आता लक्षात ठेवा, या ठिकाणी मी एक क्रिस साठी काय करतेय? रेड पेन वापरतेय बरं का, लक्षात ठेवा. आणि ट्रक साठी मी ब्ल्यू पेन वापरते. ट्रक म्हणजे काय असेल? ब्ल्यू. आणि क्रिस्ट म्हणजे काय असेल? रेड. ठीक आहे. मग आता या ठिकाणी बघा, इथे प्रोड्यूस झालं क्रिस्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा ट्रक, हे बघा क्रिस्ट, त्यानंतर ट्रक. सिमिलरली इकडे सुद्धा काय प्रोड्यूस झालं? क्रिस्ट. हे बघा ट्रक, क्रिस्ट, ट्रक. ठीक आहे. आता इथे लक्ष द्या. आता जेव्हा आता काय की क्रिस्ट कुठलं? रेड पेनचं. ट्रक कुठलं? ब्ल्यू पेनचं. आता जेव्हा क्रिस्ट क्रिस्ट कोइन्साइड असेल, क्रिस्ट क्रिस्ट म्हणजे मला कुठला पॉइंट भेटेल? हे बघा इथे अजून काहीतरी अजून थोडस ड्रॉ करते बघा, म्हणजे काय होईल आपल्याला याला सोपं जाईल काढायला. एक पॉइंट ड्रॉ करते. आता या ठिकाणी काही पॉइंट्स भेटताय बघा आपल्याला, लक्षात घ्या.
हे बघा, जे क्रिस्ट म्हणजे काय, रेडच पेनचा डॉट बघा, हे बघा इथे आपल्याला काय भेटलं या ठिकाणी, क्रिस्ट. हे बघा काय झाले, कोइन्साइड क्रिस्ट. इथे पण क्रिस्ट कोइन्साइड झाले बघा. मुद्दा म्हणून मी रेड पेनचं बघा, रेड पेन म्हणजे काय, क्रिस्ट. हे बघा क्रिस्ट पॉइंट मात्र ब्ल्यू पेनने टाकला मी. इथे क्रिस्ट भेटलं, इथे क्रिस्ट भेटलं, इथे क्रिस्ट भेटलं. ठीक आहे. त्यानंतर इथे क्रिस्ट भेटतंय, इथे क्रिस्ट भेटतंय. म्हणजे ज्या ठिकाणी क्रिस्ट कोइन्साइड झालं त्या ठिकाणी आपल्याला काय भेटतंय, ब्राईट पॉइंट. म्हणजे काय भेटतंय, मॅक्झिमम इंटेन्सिटी, किंवा आपण असं लिहूया इंटेन्सिटी विल गेट maximum intensity. Crist coincide, that means these two waves are in phase. That time here we'll get the maximum intensity. This is called as the bright point. ठीक आहे. आता काही दुसरी कंडिशन काय बघा, या ठिकाणी ट्रक भेटलंय बघा, काही ठिकाणी आपल्याला ट्रक पण भेटलंय बघा. ट्रक कोइन्साइड झालेलं दिसेल तुम्हाला. हे आहे ट्रक कोइन्साइड असेल तर इंटेन्सिटी काय असेल, मॅक्झिमम भेटलेली आहे. काय भेटलेली आहे, मॅक्झिमम. तिथे सुद्धा ब्राईट पॉइंट म्हणता येईल आपल्याला. आता काही ठिकाणी काय झालेलं आहे बघा, इथे जर तुम्ही बघितलं तर मी ब्ल्यू पेन जो आहे तो ट्रक साठी वापरला होता आणि रेड पेन क्रिस्ट साठी. तर या ठिकाणी बघा तुम्हाला दिसेल ब्ल्यू आणि रेडचं मिळून या ठिकाणी काय झालंय, क्रिस्ट अँड ट्रक कोइन्साइड झालेले. म्हणजे काय झालं, त्या ठिकाणी इंटेन्सिटी जी आहे ती काय भेटणार आहे, क्रिस्ट आणि ट्रक साठी काय भेटेल, मिनिमम इंटेन्सिटी. म्हणजे इथे पॉइंट कुठला भेटणार आहे, डार्क पॉइंट. बरेचसे पॉइंट आपल्याला या ठिकाणी भेटतील बघा. हा एक पॉइंट आहे, हा एक पॉइंट आहे. जिथे आपल्याला काय भेटलं, क्रिस्ट ट्रक भेटलं त्या ठिकाणी इंटेन्सिटी बिकम्स मिनिमम अँड यू विल गेट दी डार्क पॉइंट. दिस प्रोड्युसेस दी constructive interference pattern and here produces the destructive interference pattern. म्हणजे काय बघा, जे आधी तुम्हाला सांगितलं तेच या ठिकाणी ह्या एक्सपेरिमेंट मध्ये सांगितलेलं आहे. जेव्हा रे जे आहेत, लाईट रेज जे आहेत ते काय होत आहेत, ह्या स्लिट्सवर फॉल होत आहेत, दॅट टाइम त्या ठिकाणी ते जे लाईट रेज असणार आहेत ते काय होणार आहेत, पुढे पास होणार आहेत. आणि पास झाल्यानंतर या ठिकाणी जो काही इंटरफरन्स पॅटर्न प्रोड्यूस होतोय तो काही कसा असणार आहे, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स प्रोड्यूस करणार आहे, काही डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स प्रोड्यूस करणार आहेत. पण कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे काय, की या ठिकाणी जे पॉइंट्स आपण कन्सिडर केले, जिथे क्रिस्ट भेटलं, काय भेटलं, क्रिस्ट कोइन्साइड झालं, तिथे मॅक्झिमम इंटेन्सिटी. अँड ड्यू टू दिस मॅक्झिमम इंटेन्सिटी प्रोड्युसेस दी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न. अँड देन या when coincide क्रिस्ट ट्रक, जेव्हा क्रिस्ट ट्रक काय होणार आहे, कोइन्साइड होणार आहे, दॅट टाइम प्रोड्युसेस दी मिनिमम इंटेन्सिटी, आय विल गेट दी डार्क पॉइंट अँड दिस प्रोड्युसेस दी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न. हे जे कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह या ठिकाणी पॅटर्न आपल्याला भेटणार आहे. तर हेच काय केलेलं आहे, ह्या एक्सपेरिमेंट मध्ये प्रूव्ह केलेलं आहे. म्हणजे हे जे आहे हे काय केलेलं आहे, याने एंग्सने डिस्क्राईब केलेलं आहे. तर आता हेच तुम्हाला पुस्तकामध्ये काय केलेलं आहे, पॉइंटच्या पुस्तकामध्ये एकदम पूर्णपणे थेरी दिलेली आहे बघा. तर मी ज्या काही नोट्स तुम्हाला सेंड करणार आहे त्याच्यामध्ये पॉइंटच्या फॉर्म मध्ये हा एक्सपेरिमेंट काय केलेला आहे मी डिस्क्राईब केलेला आहे. तर परीक्षेसाठी जर लिहायचं असेल तुम्हाला तर पॉइंट टाकून साधारणतः 7 ते 8 पॉइंट मध्ये फक्त काय करायचंय, तुम्ही याचं डिस्क्रिप्शन त्या ठिकाणी काय करायचंय, राईट करायचंय. फायनली विल गेट दी मॅक्झिमम अँड मिनिमम इंटेन्सिटी रिजन अल्टरनेटली. दिस प्रोड्युसेस दी ब्राईट अँड डार्क रिजन. दिस इज कॉल्ड एज दी फ्रिंजेस. आता या ठिकाणी हे जे प्रोड्यूस होत आहे ना, दिस इज कॉल्ड एज दी फ्रिंजेस. पुढे आपण तेच आर्टिकल, आता एक अनालिटिकल ट्रीटमेंट आपण या ठिकाणी बँड थेरीची बघणार आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण फ्रिंजेस वगैरे काय असतं, इथे जे प्रोड्यूस झाले ना, ऍक्च्युली हे काय आहेत, फ्रिंजेस आहेत. आणि हे फ्रिंजेस वगैरे काय असतं ते आपण पुढच्या टॉपिक मध्ये बघणार आहेत.